विधानसभा निवडणूक 2024 कल महाराष्ट्राचा। अस्मिता विजनचा स्पेशल रिपोर्ट रोज रात्री 8, 9, 10च्या बातमीपत्रात पाहायला विसरू नका। राज्यातील विधानसभा निवडणुकीतील ताज्या घडामोडी कल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमातून। नमस्कार, आपण पाहताय अस्मिता विजनच्या कल महाराष्ट्राचा ह्या विशेष कार्यक्रमात आपलं मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड स्वागत करतो। मित्रांनो, 288 जागा करता बुधवारी मतदान महाराष्ट्र राज्यात झालं। महाराष्ट्र हे देशभरातील सगळ्यात महत्त्वाचं 2 नंबरचं राज्य म्हणून ओळखलं जातं। या राज्यातील अर्थव्यवस्था आर्थिक भार आहे तो देशभराला खूप मोठ्या प्रमाणात दिला जातो। त्यामुळे या राज्याकडे खूप मोठ्या नजरा देशभरातून लागलेल्या असतात। मित्रांनो, 288 उमेदवाराचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं, यंत्रे बंद झाली आणि तशी धाकधूक वाढायला सुरुवात झाली। अनेकांनी आपले जवळजवळ अनेक संस्थांनी, वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोल ते देखील सांगून टाकले। त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी पुन्हा एकदा महायुतीकडे कल असल्याचा सार जवळजवळ 10 एक्झिट पोलमध्ये 7 जणांनी महायुतीचं सरकार पुन्हा रिपीट होईल आणि 3 एक्झिट पोलच्या संस्थांनी पुन्हा एक महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि सत्तांतर घडून महाविकास आघाडीचं सरकार येईल अशा प्रकारचं भाकीत केलं। महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये तुल्य अशी लढती झाल्या आणि आज उद्या याचं काउंटिंग मतमोजणी होते। मित्रांनो, उद्याच्याला ज्यावेळी मतदान यंत्र उघडले जातील त्यावेळी केवळ 288 जणांचंच भवितव्य खुललं जाईल किंवा 288 जणांचाच फक्त फैसला होईल, जे आमदार येतील त्याचा, असं नाही। तर मित्रांनो, उद्याच्याला ज्यावेळी निकाल हाती येतील त्यावेळची परिस्थिती, त्यातून अनेक प्रश्नाची उकल, अनेक नवे प्रश्न निर्माण होणार आहेत, अनेक प्रश्नाची उकल होणार आहे। ह्याच्यामध्ये विशेष करून जे राज्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून शिवसेना कोणाची, ओरिजिनल शिवसेना कोणाची, हा जो प्रश्न निर्माण झाला होता त्याचंही उत्तर उद्या मिळणार आहे। त्याचबरोबर NCP, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, जे शिवसेनेला झालं तेच राष्ट्रवादीलाही झालेलं आहे। ह्या दोन्ही पक्षाच्या, म्हणजे हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत, शिवसेना आणि NCP, ह्या दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तो देखील उद्याच्याला निकाली निघणार आहे। खरं तर प्रादेशिक पक्ष त्या राज्यात त्या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात। मित्रांनो, देशात 2 महत्त्वाचे पक्ष आहेत सद्यस्थितीत। भाजपा हे प्रबळ सत्ताधारी म्हणून देशभरात पुढे आलेले आहे, तर जुनी जी स्वातंत्र्यानंतर लगेच तयार झालेली काँग्रेस हा पक्ष देखील प्रबळ आहे। संपूर्ण देशभरात काँग्रेस आणि भाजपा ही व्यापकरित्या राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला आलेले आहेत आणि त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळे प्रादेशिक पक्ष देखील अस्तित्वात आहेत। महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना, जी मराठी अस्मिता, मराठी माणसांचे प्रश्न, त्यानंतर स्थानिक प्रश्न, मुंबईकरांचे प्रश्न, बेरोजगारी, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अशा विविध प्रश्नाची बाजू घेऊन पुढे आलेला एक व्यापक संघटना म्हणून उदयाला आली आणि पुढे पक्षात रूपांतर झालं।
आणि तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या माध्यमातून झाली. शरद पवारांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कारखानदारांचे, साखर कारखानदाराचे प्रश्न असतील, सहकार क्षेत्राचा प्रश्न असेल, अशा विविध वरच्या भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र आपल्याला माहीत आहे 2-2.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडण्याचं काम म्हणजे नेहमीच याच्यामध्ये विशेष करून जे राष्ट्रीय पक्ष असतात त्याला संपवण्याचं काम राष्ट्रीय लेवलचे, राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न जे पक्ष आहेत ते काम करत असतात. मित्रांनो, इथे देखील भाजपा नेहमीच राज्यस्तरीय लेवलला असणारे जे पक्ष आहेत त्यांना संपवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवसेना फोडली असेल किंवा तोच प्रयोग राष्ट्रवादीवर देखील सत्तेच्या हवासापोटी भाजपनं केला. हे दोन्ही पक्ष फोडलेले आणि उद्या ज्यावेळी मतपेटी किंवा मतदान यंत्र खुलली जातील, उघडली जातील, त्यामध्ये उद्याच्याला जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना जर यश म्हणावं तसं प्राप्त झालं नाही, ते सत्तेत येण्या इतपत त्यांना काही यश मिळवता आलं नाही, तर मात्र एक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आपणाला दिसायला लागतील आणि तीच स्थिती एक्झिट पोलमधून देखील दिसायला लागली आहे. खरोखर अतिशय विचार करायला लावणारे, मन हेलावणारे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अस्थिरतेचं वारं निर्माण होतं की काय अशी स्थिती येते की काय अशी स्थिती आजच्या ह्या पूर्वसंध्येला निकालापूर्वी आपणाला वाटायला लागते. ह्याच्यामध्ये जर शिवसेना आणि